कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी घेतली मुंडेंची भेट. धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 3 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट. तर धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो. बीड प्रकरणी न्यायासाठी लढा सुरूच राहणार. मुंडेंच्या भेटीवर सुरेश धसांचं स्पष्टीकरण. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो. मतभेद असतील तर ते दूर करा असं सांगितलं. धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली. 15 ते 20 दिवसांपूर्वी बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं. त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले तर आमच्यात अर्धा तास चर्चाही झाली. मी माघार घेणार नसल्याचं सांगितलं. धसांकडून दुसऱ्या भेटीवर स्पष्टीकरण. समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती. मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, जरांगेंची टीका. धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कुणी लीक केली, काही लोकांवरही शंका, मात्र लगेच कुणावरही बोलणार नाही, आमदार सुरेश धस यांचा इशारा. 2 कोटी खंडणी प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन गुलेच्या आवाजाचा नमुना घेतला. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर आता गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भाजप संपर्क प्रमुख गणेश नाईक पुन्हा ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार. तर 24 फेब्रुवारीला जनता दरबाराचं आयोजन. पालघरचे पालकमंत्री असताना सुद्धा नाईकांनी यापूर्वी सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यामुळे होती चर्चा. महाकुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान. प्रयागराज या ठिकाणी फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली. महापालिका निवडणुकीपूर्वी आता नाशकात मनसेला पुन्हा धक्का. 25 ते 30 पदाधिकारी भाजपात जाणार. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सुद्धा पक्षात गळती सुरूच. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता कोल्हापुरातनं राज्यव्यापी एल्गार. तर येत्या 20 फेब्रुवारीला कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक होणार. 12 जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार. राज्यात जीबीएस आजाराचा तिसरा बळी. नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू. नागपुरात सध्या 2 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू. पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार. प्रत्येकी 100 एमएलडी क्षमता असलेले हे 2 प्रकल्प उभारणार. पहिल्या टप्प्यासाठी आता 606 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर. मुंबईतील न्यू इंडिया बँक पुढील 6 महिने कर्ज आणि आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही. ठेवीदारांना खात्यातील पैसेही काढता येणार नाहीत. रिझर्व्ह बँकेनं लादलेल्या निर्बंधांचे हे परिणाम. राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त. पणन विभागाची माहिती. तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी. तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर आता पुढील दिशा ठरवणार. राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार. कायदेशीर अभ्यासासाठी आता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत. लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं 10वं राज्य ठरणार. पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी 3 दिवस बंद. भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार. शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण. अटल सेतू आज रात्री 11 वाजेपासून ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. एमएमआरडीएच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार. गोरेगावच्या पत्राचाळीतील घरांसाठी आता 16 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारीला सोडत. तर पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंच्या साठी आता पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण. नालासोपाऱ्यात 22 दिवसांच्या कारवाईनंतर 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर उभारल्या होत्या इमारती. त्यांच्यावर आता महापालिकेची ही तोडक कारवाई. डाळीच्या दरात किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट. तूर डाळीसह चणा डाळीचे दर आता 15 ते 20 रुपयांवर. तर उत्पादन वाढल्यामुळे डाळ आणखी स्वस्त होण्याची सुद्धा शक्यता. माघी यात्रेत विठुरायाच्या चरणी 3 कोटींचं भरभरदान. 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीला 3 कोटी 3 लाखांचं उत्पन्न. इंडियाज गॉट लेटेंट मधील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता रणवीर अलाहाबादी या नॉट रिचेबल. रणवीरच्या घराला सुद्धा कुलूप असल्याची माहिती. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि
बुच विल्मोर हे 19 मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून सुनीता विल्यम्स परतणार. मागील 8 महिन्यांपासून दोघेही अवकाशात अडकलेले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारीला संपणार. दरम्यान नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी 17 फेब्रुवारीला निवड समितीची बैठक. Cancer Healer Center, a new beginning.